नाशिक जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। 9 दिवसांमध्ये 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 4,500 हेक्टरवरच्या पिकांचं यामध्ये नुकसान झाले। नाशिक जिल्ह्याला अशा प्रकारे अवकाळी पावसाचा हा मोठा फटका आहे। 9 दिवसांमध्ये 102 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। 4,500 हेक्टरवरच्या पिकांचं यामध्ये नुकसान झाले। कांदा, भाजीपाल्यासह फळबागा भुईसपाट झाल्यात आणि आज पुन्हा गारपीट आणि वादळी पावसासाठीचा अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये काय नेमक्या घडामोडी या संदर्भातल्या झालेल्या आहेत, अवकाळी पावसाचा कसा फटका बसलेला आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या नाशिकमधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। योगेश, 9 दिवसात 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। निश्चितच खरं तर नाशिक हे शेतकऱ्यांचा जिल्हा ओळखला जातो, मोठ्या प्रमाणात शेती इथे होत असते। किती मोठा सगळा फटका आहे? खरं म्हणजे नाशिक जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि पूर्ण अर्थव्यवस्था जी आहे नाशिकची ती बहुतांशी ही शेतीवर अवलंबून आहे। कांदा, द्राक्ष, डाळिंब हे मोठ्या प्रमाणात जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होतं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं। मात्र आत्ताची परिस्थिती अशी आहे की यावेळेसचा जो काही हंगाम आहे तो मोठा अडचणीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आपल्याला दिसून येतो। एका बाजूला NDCC बँक कर्ज देत नाही आहे, ती स्वतः बुडाली आहे आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेमध्ये बुडण्याची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे। आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न होतं ते उन्हाळा कांद्याचं। हाच उन्हाळा कांदा संपूर्ण देशभरात पुरवला जातो आणि आज या अवकाळी पावसामुळे हा कांदा जवळजवळ या ठिकाणी जमीनदोस्त होण्याची वेळ आलेली आहे। आत्तापर्यंत 500 हेक्टरपर्यंतचा कांदा या ठिकाणी गेलेला आहे। डाळिंब आणि त्याचबरोबर ज्या फळबागा आहेत, पेरू वगैरे असतील किंवा वेगवेगळ्या ज्या फळबागा आहेत, या फळबागांना याचा फटका बसतोय, द्राक्षबागांना फटका बसतोय आणि परिणामी पाणी साचून शेतामध्ये या फळझाडांची मुळं जी आहेत ती खराब होत आहेत। पुन्हा ह्या फळबागा उभं करणं हे एक मोठं जिकिरीचं काम असतं। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर सर्वच भाजीपाल्यासह फळबागा असतील, कांदा पीक असेल, या सर्व यांना याचा मोठा फटका बसला आहे। पंचनामे दररोज करावे लागत आहेत, दररोज आकडेवारी वाढते आणि पाऊस दररोज मोठ्या वेगानं नाशिकमध्ये येताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। सातत्यानं हे 8 दिवसापासून सुरू आहे। खरं तर आपण याला मान्सून पूर्व पाऊस असं म्हणत असतो, मात्र पहिल्यांदाच इतका मोठा पाऊस आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि नाशिकमधल्या वातावरणाचा वेळोवेळी आपल्याकडून आढावा घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।